नमस्कार, मी गोकुळ चोपडे, सिटी हार्ट अकॅडमीचा डायरेक्टर. आपणा सर्वांना कल्पना असेल की सिटी हार्ट अकॅडमी 11वी आणि 12वी सायन्स फील्डमध्ये एक कोचिंग क्लास म्हणून काम करते. सिटी हार्ट अकॅडमीच्या अंतर्गत जेई असेल, नीट असेल, MST CET असेल, या एंट्रन्स एक्झामची सुद्धा अतिशय उत्तमपणे तयारी करून घेतली जाते. आपण जर गुगलला जरी सर्च केलं किंवा जस्ट डायलला जरी सर्च केलं तर अकॅडमी ही पुण्यामध्ये टॉप रेटिंग मध्ये असणारी एक अकॅडमी आहे. सो इंटिग्रेटेड पॅटर्न म्हणजे काय हे मी थोडक्यात आपणास कल्पना देतो. म्हणजे अकॅडमी कशा पद्धतीनं रन केली जाते हे आपणास कल्पना देतो. ज्यावेळेस पेरेंट्स आणि विद्यार्थी आमच्याकडे इन्क्वायरीसाठी येतात त्यावेळेस आम्ही त्यांना हे इन्फॉर्मेशन बुक जे आहे हे आम्ही एक्सप्लेन करत असतो. सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी ज्यावेळेस आमच्याकडे येतो त्यावेळेस सर्वात पहिली महत्वाची गोष्ट आम्ही करतो ती म्हणजे त्याला डेमो सेशन साठी यायला सांगतो. म्हणजे 20 दिवस फ्री ऑफ कॉस्ट डेमो लेक्चर्स विद्यार्थ्याला अटेंड करता येतात. या 20 दिवसामध्ये विद्यार्थ्याला पाहता येतं की बोर्डचं शिकवलेलं मला इथं समजतंय का, एंट्रन्सचं शिकवलेलं मला समजतंय का, किंवा हा ओव्हरऑल पॅटर्न जो चाललेला आहे तो मला समजतोय का. पहिला सर्वात महत्वाचा पार्ट असा की विद्यार्थी ज्यावेळेस अकॅडमी मध्ये येतो त्यावेळेस आम्ही त्याचा मोबाईल तो आमच्याकडे रिसेप्शनला जमा करून घेतो. अकॅडमीचा टाइम आहे सकाळी 9:15 ते 4:15 वाजेपर्यंत. म्हणजे दररोज 7 तास विद्यार्थ्याला अकॅडमीसाठी द्यावे लागतात. दुसरा महत्वाचा पार्ट असा आहे की अकॅडमी मध्ये एका बॅच मध्ये फक्त 40च विद्यार्थी घेतले जातात. अशा पद्धतीनं बॅचेस रन केल्या जातात. तिसरा महत्वाचा पार्ट असा आहे की अकॅडमी मध्ये आल्यानंतर विद्यार्थ्याचं 9:15 ते 12:15 पर्यंत बोर्ड पॅटर्न पद्धतीनं त्याचं लेक्चर्स होतात. बोर्डाचे सगळे लेक्चर्स व्यवस्थित कंडक्ट केले जातात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला रिटर्न नोट सुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. त्याच्यानंतर अर्ध्या तासाचा लंच ब्रेक असतो. त्याच्यानंतर असतो एंट्रन्स साठीचे सेशन्स. ते जवळपास पुढे 3 तास परत क्लास चालतो. त्याच्यामध्ये एंट्रन्सचा सेशन होतो प्लस एंट्रन्सचा प्रॅक्टिसचा सेशन होतो. सो या पद्धतीनं सकाळी 9:15 पासून 4:15 पर्यंत आम्ही ही सिस्टीम राबवतो. नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे टेस्ट पेपर्सच्या बाबत, पेरेंट मीटिंगच्या बाबत. पूर्ण वर्षभरामध्ये बोर्ड साठीच्या आम्ही 7 ते 8 एक्झाम्स कंडक्ट करतो आणि या 7 ते 8 एक्झाम झाल्या की त्याच्यानंतर प्रत्येक एक्झाम नंतर पेरेंट मीटिंग कंडक्ट करतो. म्हणजे पेरेंट्सला वर्षभरामध्ये 7 ते 8 वेळा मीटिंग साठी अकॅडमी मध्ये यावं लागतं. आल्यानंतर टोटल जो रिझल्ट आहे तो पेरेंट्सच्या हातामध्ये दिला जातो की या मागच्या 40 ते 45 दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे. सर्वात महत्वाचं आहे एंट्रन्सच्या एक्झाम बाबत सुद्धा. एंट्रन्सची एक्झाम वीकली होते. प्रत्येक मंडेला एंट्रन्सची एक्झाम होते आणि पूर्ण वर्षभराचा जर आपण विचार केला तर जवळपास 50 ते 60 एंट्रन्सचे पेपर्स कंडक्ट केले जातात आणि प्रत्येक वीकली पेरेंट्सला रिपोर्ट ग्रुपवरती येत असतात. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा आहे प्लॅनिंगच्या बाबत. आपण ज्यावेळेस इन्क्वायरीसाठी येतात त्यावेळेस तुम्हाला वर्षभर अकॅडमी कशी चालणार आहे, आपल्याकडे किती दिवस आहे, किती तासांचं टीचिंग होणार आहे, एवढं सगळं मायक्रो प्लॅनिंग दिलं जातं. म्हणजे जर 12वीचा विचार केला तर बोर्ड आम्ही टोटल 780 तास अप्रॉक्सिमेटली शिकवतो आणि एंट्रन्सचा विचार केला तर जवळपास 950 तासांचं एंट्रन्सचं टीचिंग आमच्याकडे होतं. या पद्धतीचं एक मायक्रो प्लॅनिंग आपल्याला दिलं जातं. त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्या फॅकल्टी शिकवतात, त्यांचं क्वालिफिकेशन काय, त्यांचा एक्सपिरियन्स काय, हे सगळं विद्यार्थ्यांना आणि पालकांना सुरुवातीलाच सांगितलं जातं आणि त्यांच्या सगळ्या डिटेल्स इन्फॉर्मेशन बुक मध्ये आपणास दिल्या जातात. त्यानंतर सर्वात महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे अकॅडमीचा आजपर्यंतचा रिझल्ट. आजपर्यंत अकॅडमीला कशा पद्धतीचा रिझल्ट आलेला आहे, जेई असो, नीट असो, MST CET असो, याचे रिझल्ट पेरेंट्सला सुद्धा दिले जातात. आणि नक्कीच विश्वासानं आणि खात्रीनं सांगतो विद्यार्थ्याची टोटल कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी असेल,
विद्यार्थ्याची टोटल अकॅडमिक्स रिस्पॉन्सिबिलिटी असेल, विद्यार्थ्याची टोटल क्लासची रिस्पॉन्सिबिलिटी असेल, एका ठिकाणी वनरूप इथं घेतली जाते. त्यामुळे टोटल पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी सिटी हार्ट अकॅडमीवर आपण निश्चिंतपणे देऊ शकता, एवढं मी कॉन्फिडेंटली आपणास सांगू शकतो.